कांदा भजी आपण नेहमी करत असतो, तर ही कुरकुरीत भजी तुम्ही नक्की ट्राय करा एकदा. ही कोबीची भजी आहेत, तर तुम्ही सॉससोबत एन्जॉय करू शकता. मी येथे अर्धा कोबी घेतलेला आहे, तो कट करून घ्यायचा आहे सुरीने, बारीक कट करायचा आहे. तुम्ही किसून पण घेऊ शकता किसणीने. तर मी इथे कट करून घेते आहे सगळा कोबी आणि बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने सगळा कोबी कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जर बनवले ना तुम्ही भजी, तर खूप क्रिस्पी भजी होतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे एका बाउलमध्ये कोबी ट्रान्सफर करून घेतलेला आहे. 2 कप कोबीसाठी मी 1 कप बेसन पीठ घेतलेलं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे. तुम्ही तांदळाचं पीठ पण घेऊ शकता. कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ वेगवेगळं असतं. कॉर्नफ्लॉवर म्हणजे मकाचं पीठ असतं, मक्याच्या दाण्यामधून बनवलेलं पीठ. तर कुणाकुणाला हे माहीत नव्हतं कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथे चवीनुसार मीठ, हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे आणि चिमूटभर खायचा सोडा, ओवा टाकायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ टाकल्यावरती भजी खूप क्रिस्पी होतात. तर गॅसवरती मी कढाई ठेवलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास रेसिपी नक्की ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा मित्रांनो. माझं हे नवीनच चॅनल आहे तर सपोर्ट करा. मी इथे तेल टाकून घेतलेलं आहे कढईमध्ये आणि चेक करून बघायचं आहे कढईमध्ये थोडंसं भजीचं हे टाकून. आपलं तेल तापलं असेल तर मग भजी सोडून घ्यायची आहे सगळं. चला तर मग मी इथे सगळी भजी तळून घेते आहे. गरमागरम भजी तयार आहेत. तर मी ते सर्व भजी तळून घेतलेली आहेत. बघू शकता तुम्ही किती छान आपली भजी झालेली आहेत. एकदम क्रिस्पी भजी आहेत. ही खायला पण खूप टेस्टी आहेत. तर एकदा नक्की ट्राय करा मित्रांनो. चला बाय.